हिंदुत्व मांडण्याची गोपीचंद पडळकर यांची मजबुरी असल्याचं वक्तव्य करून लक्ष्मण हाके यांनी खळबळ उडवून दिली आहे। गोपीचंद पडळकर हे आक्रस्ताळी असले तरी त्यांनी अजित पवार यांना अहिल्यादेवी होळकर कार्यक्रमास अडथळा न करण्याचा सल्ला दिलाय। ते सोलापुरात पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते। त्यावेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठ आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव दिलं, यावर खुश असल्याचं वक्तव्यही केलंय। सतत मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर कडवट टीका करणारे स्वघोषित नेते लक्ष्मण हाके काहीसे मवाळ झाल्याचं सोलापुरात पाहावयास मिळालं। यावेळी त्यांचा रोख गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर होता। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यादेवी होळकर कार्यक्रमाला येत असतील तर त्यांना पडळकरांनी अडथळा आणू नये असा सल्ला दिलाय। हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याची गोपीचंद पडळकर यांना मजबुरी असेल, कारण ते भाजपचे कार्यकर्ता आहेत। लोकांच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून चळवळ उभी केली पाहिजे। पडळकर यांनी भविष्याचा विचार करून जीवन मरणाच्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे, असंही हाके यांनी पडळकरांना सुचवलं। सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नामकरण झालं आहे, त्यामुळे समाजाकडून वेगळ्या पद्धतीची मागणी नाही, त्यामुळे आम्ही खुश आहोत। प्रत्येक वेळेस सिंबॉलिक राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असंही ते म्हणाले। नाही, गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत। ते नेहमी अग्रेसिव्हली भूमिका मांडतात, थोडी त्यांची भाषा आक्रस्ताळी असते, पण राजसत्तेमध्ये पदावर असणाऱ्या, संविधानिक पदावर असणारा माणूस जर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा एवढा दैदिप्यमान इतिहास आणि त्या कार्यक्रमात जर त्यांची येण्याची इच्छा असेल तर मला वाटतं गोपीचंद पडळकरांनी त्यांना म्हणजे येऊ नये, नकोत आम्हाला असं म्हणणं चुकीचं आहे। कारण मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे खूप व्यापक आहे। ते व्यक्ती, जात पात, पंथ, धर्म, भाषा या सर्वांच्या पलीकडे मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आहे। मी तर म्हणेन की उपमुख्यमंत्री पदावर असणारे अजितदादा जर कार्यक्रमाला येऊ इच्छित असतील किंवा येऊ शकत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि स्वागत करावं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। मी असं म्हणेन की गोपीचंद पडळकर हे ग्रासरूट म्हणजे एकदम तांड्या वाड्या वस्त्यावरनं पुढे आलेलं नेतृत्व आहे। आता ती त्यांची मजबुरी असेल की ते भाजपचे आमदार आहेत, पण याच्याही पलीकडे जाऊन 2025 सालामधल्या लोकांचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, दुष्काळी भागातल्या अनेक लोकांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न डोळ्यासमोर आहेत। त्या प्रश्नाला भिडलं पाहिजे। आपल्याला आमदार कशासाठी केलंय, आपण लोकप्रतिनिधी का झालो आहोत, या लोकांच्या प्रश्नावर त्यांनी खरं तर अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे, चळवळ उभी केली पाहिजे, त्या प्रश्नावर लढलं पाहिजे, भिडलं पाहिजे। नाहीतर सत्ता येत असते, सत्ता जात असते। त्यामुळे थोडासा लॉंग लाईफचा विचार करून गोपीचंद पडळकरांनी 2025 मधल्या वास्तव प्रश्नावरती आणि आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावरती कधीतरी आवाज उठवला पाहिजे आणि त्या चळवळीत सामील झालं पाहिजे असं मला वाटतंय। आणि त्यांच्या पक्षाचा आदर व्यक्त करून पक्षानं असं नाही सांगितलेलं की तुम्ही अशाच पद्धतीची भूमिका घ्या। मग मी त्यांचा एक सहकारी म्हणून मी त्यांच्या समोर बोलतोय। उलट मी सल्ला देणं आणि त्यांनी घेणं हा विषय दूरच आहे। त्या पक्षाचे ते आमदार आहेत, त्यामुळे त्यांची मजबुरी असेल की अशा पद्धतीची त्यांना भूमिका घ्यावी लागते।